वाईट वाटलं पाहिजे माणसाला. आपण माणसं आहोत, मानवी म्हणून आहे ना, आपण प्राणी नाही आहोत. आपल्या भावना प्रफुल्लित झाल्या पाहिजे, दुःखी झाल्या पाहिजे, असं अधिकच आहे. तर मला आनंद या गोष्टीचं वाटतं या ठिकाणी आज की एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याचा गोळाबेरीज होते, तो कसा होता, कसा वागला, काय केलं. पण बघा ना काय बघा, आज माझ्या जिवंतपणे तुम्हाला सर्व सांगतो तुम्ही कसे आहात. म्हणजे मला हे ऐकायला मिळतं म्हणजे काय वेळ माझं कोण सांगणार जाऊन की तुम्ही कसे होता, तुमच्याबद्दल कोण बोललं, काय बोललं, त्याला कोणी सांगावं. बघा आज आजच्या क्षणी आणि असं काही कोणी अतिशयोक्ती पण नाही केली, जे आहे ते बयान केलं. बयान याच्याचमुळे केलं की माझं नाणं खोटं नाही, माझं नाणं खणखण वाजतंय, शेवटच्या क्षणापर्यंत वाजते. आज प्रत्येकाबद्दल जर बोलायचं म्हटलं ना, खूप काही सांगण्यासारखं. हा परिवार आहे, हा भारत माझा परिवार आहे. ही शाळा नाही हो, ही शाळा नंतरचं भाग. शाळा खूप वेगळी असते, शाळा ही व्यक्तीच वेगळी आहे, ही शाळा नाहीच. हा परिवार आहे आणि लोकांना सांगून पटणार नाही. भारत माता तुझी कुठे नाही आता कसं सांग समर्थन लोकांना कसं करणार. अहो एखाद्या माणसाचा 4 वेळा ऍक्सिडेंट होतो आणि परत त्याच उमेदीने माणूस उभा राहतो. गंमत नाहीये. 4 वेळा शाळा तुटली, परत त्याच टाकी उठली, उभी राहिली. हे पिलर आहे, मजबूत आहे, मजबूत जोड आहे. नाही शाळेने खूप काय दिलं, मला दिलं असं नाही, इथे बसल्या प्रत्येक घटकांना दिली. तर माणसं इतकी इमानदार आहे. लोक काय सांगतो मी, माणसं या परिवारातील ना खूपच इमानदार आहे. म्हणजे पांडे सर, पाठक सर, राजभर सर, ते बिचारे हिंदी भाषिक आहेत. सिंग मॅडम, परिवाराला सांभाळायचं कसं शिकाव्या लोकांकडे. खरं सर कधी बोललं नाही त्यांना, कधी नाही. तुम पांडे सर जल्दी आओ, पाठक सर तुम क्या कर रहे हो, सर तुम जाते हो कि नहीं क्लास में, कभी 30 साल में कभी सुना ही नहीं मैं. बोलने की जरूरत ही नहीं पड़ा. माणसं इमानदार आहे. आमच्या मराठीमध्ये तरी एवढं टर्म झाला असेल 19-20. येता जाता कारण लेडीजचा स्टाफ जास्त आहे, लेडीज थोडं बनायला यायला थोडं वेळ लागतो, झाला असेल कमी जास्त. पण खरंच तर हिंदी मीडियम सगळं बेल लागायच्या आधी 10 मिनिटं कमी पाडले राजभर पाठक सर हजर आहे तिकडे. आणि असंच नाही झालं, मेहनत आहे याच्या पाठीमागे. आज हिंदीचे जे वर्ग भरतात, जे पालक दाखवतात ना, आपण काय आता आम्ही लोक तिथे दखल देत तर काय झालं काय नाही, पण काहीतरी आहे म्हणूनच आहे ना ते. आज एवढी संख्या, एवढं पट आहे, एवढं जे चालतंय ना, ती खूप मेहनत आहे, तगडी मेहनत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही मराठीचे शिक्षक, तर आम्हाला आमच्यावर खूपच प्राऊड फील होते. आज मी ते 1000 वेळा बोलतो. माझे सहकारी मित्र ढवळे सर, आम्ही एक कानात नाकी मुख्य म्हणून झालेले आहे. पण सरांना माहिती आहे, आज जरी ढवळे सर मुख्याध्यापक असले तरी मुख्याध्यापक त्यांनी कधी स्वतःला म्हणून घेतलंच नाही. मीच मुख्याध्यापक, मी 1000 लोकांना सांगितलं. मी कुठे बोलू, किती वेळा बोलू, किती वेळा बोलू. भारत माते शाळेचे मुख्याध्यापक ढवळे सर आहेत, ते मी सह्या करतात. ती मुख्याध्यापक मीच आहे, त्याच्या तोंडावर बोलू. त्यांना कधी वाईट पण नाही वाटलं गोष्ट, अरे माझा पाव वापरतोय, कधीच नाही. त्यांना माहिती आहे हक्कानं माझ्याकडे ती कामाची मांडणी करणार, मला सांगणार कळलं काय चुकलं तर मला झापणार आणि आपल्या जवळच्या माणसालाच उभं राहणार. बरोबर आहे त्यांचं. बाकीच्या ते नाही चुकू शकले, त्यांना माहिती हा कुठे जाऊ शकत नाही, हा माझा खंदा पुरस्कार काय. आणि त्याने आयुष्यभर सपलं मला आणि